आणि पहिल्याच चेंडूवर हो माहितीचा बॉल येतो. ट्रायल बॉलला सिक्स मारून आऊट दिलाय अंपायरनी. अंपायरचा निर्णय राहील. बॉलचा बंदोबस्त करा गुड्डू. दोन बॉल ठेवा इथं. दोन बॉल जमा करा अंपायर पशी. गुड्डू दोन बॉल द्या अंपायर पशी. महेश बांदल विशाल कोंडे यांच्या आऊट झाल्यानंतर महेश बांदल यांचं आगमन झालंय. सांगायला कोण हा अंपायरकडे दोन बॉल द्या म्हणजे लवकर सामना चालू होईल. वाईट बॉल अंपायरांचं डिसिजन. महेश बांदल फिरवतात बॉल पण काय बॅटला लागा ना त्यांच्या. आणि उत्कृष्ट कटवलेला आहे. अरे मिस झालाय थोडा. उत्कृष्ट फिल्डिंग. मार्को ऑस्टिवा उत्कृष्ट फिरवला आहे. राहुल मालुसरे यांचं मैदानात आगमन झालंय. त्यांचं स्वागत करत आहोत. जुन्या काळातले उत्कृष्ट फिल्डर आणि फिरवलेला आहे बॉल. उत्कृष्ट गोलंदाजी वैभव बांदल यांची आणि उत्कृष्ट चौकार महेश बांदल यांचा उत्कृष्ट चौकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 रन 1 विकेट. जुन्या काळातले उत्कृष्ट फलंदाज ज्यांनी पायटा गाजवला असे अमोल कोंडे यांचं आगमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत करत आहोत. आणि मस्त फिरवलाय चौकार. नितीन बांदल यांच्या बॅटिंग मधून चौकार. उत्कृष्ट बॅट्समन अक्षय गाडवे उत्कृष्ट गोलंदाजी. फिरवलाय बॉल. नाही वाटत अंपायरसाठी हाताला लागलाय बॉल वाटतं. विकेट 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 बोल्ड झालेले आहेत. सिद्धार्थ बांदल बॅटिंगला आलेले आहेत.
उत्कृष्ट चकवला आहे त्यांनी. एक धाव. अक्षय गाडवे देशमुख यांचं उत्कृष्ट गोलंदाजी. दुसरं षटक संपलेलं आहे. स्कोर सांगा. 12 रन 2 विकेट. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 12. 2 विकेट. धावसंख्या थोडी वाढवली पाहिजे. तिसरं षटक घेऊन येत आहेत अजय देशमुख. उत्कृष्ट षटक. एक धाव. आणि महिबानाचा उत्कृष्ट चौकार. गुड बॅटिंग. उत्कृष्ट फिल्डिंग. आणि उत्कृष्ट स्वीप मारलेली आहे. 4. 4 धावा. सिद्धांत बांदेल यांच्या बॅटिंग मधून 4 धावा. धावसंख्या सांगा. 22 रन 2 विकेट. तिसरं षटक चालू आहे. उत्कृष्ट बॅटिंग सिद्धांत बांदेल यांच्या बॅटिंग मधून पुन्हा चौकार. 3 षटकच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 26. आणि चौथं षटक घेऊन येत आहेत उत्कृष्ट गोलंदाज तुषार सोनवणे. ऑफ स्पिन. आणि अंपायरचा निर्णय वाईड. है ना वाईड या रन. उत्कृष्ट 4. महेश बांदेल यांची उत्कृष्ट बॅटिंग आणि त्यांच्या बॅटिंगमध्ये चौकार. धावसंख्या वाढले. धावसंख्या 31. 2 विकेट. चौथं षटक चालू आहे. आलेल्या सर्व खेळाडूंचे सहर्ष स्वागत करत आहोत. उत्कृष्ट गोलंदाजी. एक धाव. धावसंख्या वाढली आहे. 32 धावा 2 विकेट. आणि गाण्यांचा बंदोबस्त करा थोडं. षटक चालू आहे. धावसंख्या झाली आहे 32. चौथं षटक चालू आहे तुषार सोनवणे यांचं. आणि बॅटिंग करत आहे सिद्धांत बांदल. आणि मिस फील्ड झाली. चौकार. धावसंख्या झाली 36. 4 बॉल झालेत. 2 बॉल राहिलेत. लेग बाय. शेवटचा बॉल. चौथ्या षटकाचा शेवटचा बॉल. उत्कृष्ट मारलेला आहे सिद्धांत बांदेल. 1 धावा. आणि धावसंख्या वाढली. धावसंख्या झाली 37. 2 विकेट्स. 4 विकेट्स. आणि याचा लास्ट ओव्हर घेऊन येत आहेत योगेश खोपडे.
पुढील सामना कोणाचा आहे? संगमनेर 11 वर्सेस स्वराज. 5 ओव्हर 1 धाव. धावसंख्या वाढली. धावसंख्याला 38. थोडं स्पीड वाढवा आता खेळायचं. 5 बॉल शिल्लक आहेत. 4 बॉल शेष. 5 षटक चालू आहे योगेश खोपडे यांचं. बघून खेळा महेश बांदल. हाताला लागलाय. 2 विकेट आणि शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. आणि लाला गाडवे यांचं 4 रन. आणि शेवटचा आहे 5 षटकातला योगेश खोपडे यांचा. धावसंख्या झाली 42. 2 विकेट. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. उत्कृष्ट बॅटिंग 4. धावसंख्या झाली 47. 47 टू विन. लवकरात लवकर सामने चालू करा. वेळ कमी आहे आपल्याकडे. आणि बॅटिंग साठी आले तुषार सरवणे.
12 देशात थेट प्रक्षेपण YouTube लाईव्ह. स्पॉन्सर सत्यजित भाऊ ॲडव्होकेट सत्यजित भाऊ बांदल, ॲडव्होकेट शोकतबाई शेख. पर्व पहिलाच या ठिकाणी स्पॉन्सर. सर्वांनी टाळ वाजवून त्यांच्या ठिकाणी स्वागत करायचंय. ओके, टाकले पहिला चेंडू आणि बघूयात काय नाही या ठिकाणी चौकार. वा 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 वा, उत्कृष्ट असं फलंदाजी या ठिकाणी तुषार भाऊ सोनवणे यांची. वेल बॉल. उत्कृष्ट असं बॅटिंगचा नजराने केलाय महेश राजे बांदल तंटामुक्ती अध्यक्षांनी. आणि कटवलेला चेंडू आणि पुन्हा एकदा चौकार. वा 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 वा, डीजे म्हणून काम पाहतायत. नाव काय? शारविल बांदल, शारविल सुहास बांदल हे डीजे म्हणून या ठिकाणी काम पाहतायत. सर्वांनी टाळी वाजवा. गाणं दुसरं होऊ द्या. चला, स्ट्राईक लालाय तो आजू देशमुख. गोलंदाजी करतोय तो बाळा. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. आणि मिस झालेले या ठिकाणी ओव्हरची समाप्ती. पंच धावसंख्या झाली 9 धावा, 0 विकेट. गोलंदाजीसाठी आले ते पायटा गाजवलेले खेळाडू तंटामुक्ती अध्यक्ष सचिन भाऊ बांदल, भारतीय जनता पक्ष सरचिटणीस. बघूयात काय करतायत. जुना फॉर्म त्यांनी परत आणलाय. काल मॅन ऑफ द मॅचचं बक्षीस घेतलंय. बघूया आज काय होतंय. ज्यांच्या तालमीत शिकले तुषार भाऊ सामना करताय सचिन भाऊंचा. बघूया काय होतंय. टाकलेला पहिला चेंडू आणि वाईटचा पंचांचा इशारा. धावसंख्येत वाढ. आणि कटवलेला तुषार भाऊनी चेंडून चौकार. चला सामना चालू करा. पहिला चालू सामना. चौकाराने केलेली सुरुवात. वाईटचा पंचांचा इशारा. धावसंख्येत वाढ. जिंकण्यासाठी करायच्या संघाला 7 धावांची आवश्यकता. आटीतडीचा सामना. या सामन्यावर पुढच्या उपांत्य फेरीचा निर्णय बाकी आहे. मारला पुढचा चेंडून चौकार. वा 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 वा. डीजे शारविल. सर्वांनी टाळी वाजवायची एकदा. तुषार सोनवणे प्रचंड फॉर्म मध्ये असणारा खेळाडू. पायटा ज्यांनी गाजवला अमोल कोंडेंनी या ठिकाणी. आणि या ठिकाणी कॅच आउट. तुषार भाऊ माझे सरपंच नितीन भाऊ बांदल यांनी या ठिकाणी कॅच घेऊन आउट केलेला आहे. चला पंधरा होत्या. वा 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 वा. चला खेळण्यासाठी आले ते योगेश भाऊ खोपडे ज्यांनी पायटा वडाचा माळ गावातला माळ गाजवला. भोर तालुक्यात क्रिकेटला ओळख निर्माण करून दिली असे अष्टपैलू खेळाडू सामना करतायत आपल्या बंधूंचा. आणि
फिल्डिंग लावत असताना डेड बॉलचा इशारा, पंचांचा डेड बॉलचा इशारा. अमोल भाऊ कोंडे कोचिंग करताना किपरिंगकडे लक्ष द्या. युट्यूब लाईव्ह 12 देशात थेट प्रक्षेपण. मारलेला पुढचा चेंडू मिस फिल्डिंग. खेळतो तो आजू. युट्यूबला जोरात दिसतंय. वाईटचा पंच वाईट आहे ना, वाईटचा इशारा, धावसंख्येत वाढ. आणि मारलेला फटकान षटकार आणि या ठिकाणी आउट. खेळण्यासाठी आले ते. स्कोर किती झालाय? 21 रन. खेळण्यासाठी आला तो विकास लालोप्पा देशमुख. आपल्याकडे 10-12 बॉल आहेत. बॉल बाहेर गेला तरी काय पळू नका बॉलच्या माग. आयोजकांनी बॉलची कुठलीच कसर ठेवली नाही. पोतं भरून आयोजकांनी बॉल आणल्यात, काळजी करायची नाही. 21 धावा झाल्यात. 21. राजूभाऊ बांदल यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील कमिटीच्या वतीनं सरचे स्वागत. उपसरपंच प्रमोदाना बांदल यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील स्वागत. ओव्हरची समाप्ती. नको कैलास भाऊ गव्हाणे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत. अरुण भाऊ गव्हाणे यांचं देखील स्वागत. गणेश भाऊ गव्हाणे यांचं देखील कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत. चला पुढचा चेंडू घेऊन आलाय तो बाळा. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. अटीतटीचा सामना. टाकलेला पुढचा चेंडू आणि या ठिकाणी आउटचा वा 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 उत्कृष्ट गोलंदाजी केली ती बाळाने. उपांत्य फेरीत जायचा महत्वपूर्ण असे चालू असणारा सामना. या सामन्यामध्ये पुढील संघाचं भवितव्य अवलंबून आहे. उपांत्य फेरीत जाण्यासाठी निर्णायक असा चालू सामना खेळण्यास
चला चालू करा सामना. लाईटचा थोडासा व्यत्यय आला होता त्यामुळे सामना थांबला होता. डायरेक्ट पॉवर हाऊसवरून लाईट जोडून घेतली. चला स्कोअर किती झालाय? 21 धावा झाला. 21. गाणं सर्च करून ठेवा तो चांगलं. खेळाडू नाचले पाहिजेत. वाईड बॉल होता. लाईट गेला तर ती वाईड बॉल होता. बावीस धावा. बाळाचा दुसरा चेंडू. डॉट बॉल. आज लवकरात लवकर मॅचेस आणि फायनल संपून घ्यायची. मारलेला या ठिकाणी निलभाव यांनी सोडलेला चेंडू. जाळं व्यवस्थित लावा. 20 वर्षानंतर खेळाडू खेळताय त्यामुळे पकडापकडीला थोडा वेळ लागतोय. आप्पांनी कटवलेला चेंडू आणि एक धाव घेण्याची यशस्वी. 14 बॉल 23 धावांची आवश्यकता. ओंकारने मारलेला शॉट. चला युट्यूब लाईव्हला सगळ्यांनी त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवायच्यात. काल दिवसभर रात्रभर ते थांबले होते आणि थेट प्रक्षेपण त्यांनी या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने केलंय. त्यामुळे कमिटीच्या वतीने त्यांचं खूप खूप आभार. गावात पण सगळीकडे चर्चा आहे. 12 बॉल 22 धावांची आवश्यकता. अटीतटीचा सामना करतोय तो ओंकार. टाकलेला सचिन भाऊनी पुढचा चेंडू आणि सगळे दाबून मारतोय शॉट आणि आउट. खेळण्यासाठी आला नेक्स्ट बॅट्समन वैभव बांदल. टाकलेला सचिन भाऊनी पुढचा चेंडू आणि या ठिकाणी लाईनमन योगेश भाऊ बांदल यांचं आगमन. खेळण्यासाठी आलाय तो अक्षय. सामना करतोय सचिन भाऊंचा. टाकलेल्या भाऊंनी पुढचा बॉल आणि उत्कृष्ट अशी फिल्डिंग आणि चौकार. मिस फील्ड झाले तो चला टाकलेला पुढचा चेंडू आणि बघूयात काय होतं या ठिकाणी. पंचांचा निर्णय आउट. चला डीजे हो द्या जोरास. जीव झाला येडा पिसा रात रात जागन पुढे दिस भर. अटीतटीचा सामना. पंचांचा निर्णय काय? आउटचा पंचांचा इशारा. चला रिव्ह्यू घेतलाय का बॅट्समननी? खिलाडीवरतून खेळायचंय. नाराज व्हायचं नाही. रनर थांबला. रनर चला. विकेट किती गेलेत? किती विकेट गेलेत? 6 विकेट गेले. 6. भाऊंचा पुढचा चेंडू वैभवला. वैभवने मारलेला हवे फटका आणि मग इशारा. सामन्यात आला ट्विस्ट. रामभाऊ यांनी दिला नो बॉलचा इशारा.
जल्लोष थांबवा. स्कोर झाला आहे तो नो बॉलचा पंचांचा इशारा. रामभाऊ यांनी दिलेला नो बॉल. अंपायर रिव्ह्यू घेतलाय. चला रिव्ह्यू दाखवा. थर्ड अंपायर कोण आहे आज? सुहास बांदल, शोकत भाई, अजय जगदाळे. रिव्ह्यू बघा. चला गाण्याला होते तो रे. चला पब्लिक जरा गरम होईल. चला पंचांचा निर्णय काय आला? नो बॉल. पंचांचा निर्णय नो बॉल. सामन्यात आला ट्विस्ट. अटीतटीचा सामना. किती बॉल किती करायचे सांगा. भाऊंची उत्कृष्ट असं गोलंदाजी चालू आहे आणि या ठिकाणी क्लीन बॉल. आणि या ठिकाणी बॉल आउट झालेला सामना जिंकलेला आहे तो बिकू मात्रे. या ठिकाणी 6 विकेट घेतल्या सचिन भाऊ बांदल यांनी. त्यामुळे मॅन ऑफ द मॅच भेटते या ठिकाणी सचिन भाऊ बांदल यांना. थांबा एक खेळाडू राहिलाय. चला आतिथ्याचा सामना अजून विजय झाला नाही. एक खेळाडू राहिलाय. संतोष खेळण्यासाठी आलाय. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. आणि संतोषने मारला फटका. उत्कृष्ट ओव्हरची समाप्ती. 6 बॉल किती धावांची आवश्यकता. लेणार इकडे या. स्कोर रायटर इकडे येऊन बसा. इथं डोका फोडाफोडी होईल. संगमनेर गावी स्कोर व्यवस्थित लिहा. 6 बॉल 17 धावांची आवश्यकता. 6 बॉल 17 धावांची आवश्यकता. रायटर व्यवस्थित स्कोर लिहा. अंतिम सामने आहे. तिथे डोका फोडे होईल. उद्या जत्रा घेत्रा आहे. या ठिकाणी महेश बांदल यांचं उत्कृष्ट असं फलंदाजी झालेली आहे. धावांचा डोंगर त्यांनी उभा केलता. सचिन भाऊंनी 6 विकेट घेतल्यात. पुढचा सामना घेऊन गोलंदाजी घेऊन आले नितीन भाऊ बांदल. सामना करतोय पप्पू. वाईटचा पंचांचा इशारा. बाळूभाऊ खामकर यांचा मैदानात आगमन. त्यांचं स्वागत. आणि मारेला पप्पू भाऊनी अभिनंदन आणि सर्व खेळाडूंचे अभिनंदन. बर या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच. या ठिकाणी किती दावा केल्यात. महेश राजे बांदल यांना मॅन ऑफ द मॅच देण्याचा या ठिकाणी कमिटीने निर्णय घेतलेला आहे. सचिन भाऊ यांनी देखील 6 विकेट घेतल्यात. त्यांचं अभिनंदन. कॅमेऱ्यामध्ये फोटो घ्या.